करतात मात्र पुढे पोलिसांकडून या सगळ्या कार्यकर्त्यांची धरपकड जी आहे ती होऊ शकते। कारण महाविद्यालयामध्ये पेपर सुरू आहेत, महाविद्यालयाच्या गेटवरती आंदोलन करू नका अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना पोलिसांनी दिलेल्या आहेत। मात्र आपण पाहतोय की कार्यकर्ते काही गेले ऐकायला तयार नाहीत आणि हे सगळे कार्यकर्ते आपण पाहतोय की मॉडर्न महाविद्यालयाच्या दिशेनं या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून अडवलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयामधल्या मनीषा मांढरे यांना या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे की ज्या जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या, महाविद्यालयानं त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केलेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला या सगळ्या प्रकरणामध्ये संस्था चालकांची सुद्धा चौकशी व्हावी अशा पद्धतीची थेट मागणी येण्याशिवाय त्याचबरोबर ठाकरे गटाचे कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळे कार्यकर्ते सध्या मॉडर्न महाविद्यालयाच्या दिशेनं जे आहेत ते या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे। ठाकरे गटाचे शहराध्यक्ष वसंत मोरे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। मात्र या सगळ्यांचा आक्रोश पाहता नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये ज्या देशभरातल्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे, या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जो आहे तो या ठिकाणी राजीनाम्याची मागणी या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि पुढे आपण पाहतोय की पोलिसांकडून या परिसरामध्ये बॅरिकेड जे आहे ती या ठिकाणी केलं जातं। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की पोलिसांनी या ठिकाणी आता बॅरिकेडिंग करून पुढेच मोर्चा जो आहे तो या ठिकाणी अडवला जाईल। मात्र या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांनी आधी सूचना दिलेल्या होत्या, महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचे पेपर सुरू आहेत त्यामुळे आपण आंदोलन जे आहे ते गेटवरती करू नका। मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये पुढे बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि बॅरिकेडिंग करून हा संपूर्ण रस्ता या ठिकाणाहून बंद केलेला आहे। साधारणतः 100 मीटर अंतरावरतीच आपण पाहतोय पोलिसांनी हे बॅरिकेडिंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या परिसरामध्ये गोंधळ जो आहे याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। आपण पाहतोय की कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मात्र या सगळ्या परिसरामध्ये पोलिसांकडून बॅरिकेडिंग केल्यानंतर पुढे जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची आहे। मात्र दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते आपण पाहतोय की बॅरिकेडिंग जे आहेत ते या ठिकाणी ढकलण्याचा प्रयत्न करतात, बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र बॅरिकेडिंग पूर्णपणे आपण पाहतोय या ठिकाणी लावून महाविद्यालयाकडे जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना या सगळ्या पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत आणि पोलीस आपण पाहतोय की कडेकोट बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण परिसरामध्ये लावलेला आहे, त्यामुळे पुढे जाऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतलेली होती। मात्र आम्ही पुढे जाऊ देणार नाही हे पोलीस आपण पाहतोय की बॅरिकेडिंग करून या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात। पुण्यातल्या मॉडर्न महाविद्यालयामधल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना अटक करण्यात आलेली आहे की विद्यार्थी त्याचबरोबर आतापर्यंत नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे आरोपी होते त्या आरोपीच्या संपर्कामध्ये मनीषा मांढरे होते, त्यामुळे सीबीआयनं त्यांना अटक केली आहे, सीबीआय कस्टडी त्यांना मिळालेली आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये संस्था चालकांवरतीच कारवाई व्हावी ही मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे आणि आपण पाहतोय की एनएसयूआयचे कार्यकर्ते असतील त्याचबरोबर ठाकरे गटाचे कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि या संपूर्ण परिसरामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की आंदोलन करत पुढे थेट महाविद्यालयापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता। मात्र महाविद्यालयामध्ये जे आहे महाविद्यालयामध्ये दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। या रस्त्यावरती आपण पाहतोय की कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। वाहतूक जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अडवून ठेवलेली आहे। एकीकडे कार्यकर्ते पुढे जात नाही तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरतीच ठिय्या मांडलेला आहे, आम्ही पुढे जाऊ देणार नाही। गाड्या ज्या आहेत आपण पाहतो की पूर्ण परिसरामध्ये गाड्या या ठिकाणी लावलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला सगळे कार्यकर्ते जे आहेत थेट रस्त्यावरती या ठिकाणी बसलेले आहेत आणि रस्त्यावरती बसून आपण पाहतोय की आंदोलन जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जातंय। पोलीस आपण पाहतो की त्यांना विनंती करतात की आपण रस्त्यावरती बसू नका, मात्र हे सगळे कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत। आपण थेट पुढे बॅरिकेडिंग पर्यंत आपण पाहतोय की जाऊ नका अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात। मात्र कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी ऐकायला तयार नाहीत। दुसऱ्या बाजूला जे कार्यकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांना सुद्धा अडवलेलं आहे। मात्र हे कार्यकर्ते रस्त्यावरती थेट बसलेले आहेत आणि रस्त्यावरतीच ठिय्या आंदोलन जे आहे त्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केलं जातं। आम्ही पुढे जाणार नाही आणि महाविद्यालयापर्यंत जे आहे आम्हाला जाऊ दिलं जात नाही, अडवणूक केली जाते अशा पद्धतीचा आरोप या सगळ्या कार्यकर्त्यांकडून होतोय। मात्र थेट रस्त्यावरती या कार्यकर्त्यांनी ठिय्या जो आहे तो मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मॉडर्न महाविद्यालयामध्ये सुद्धा मॉडर्न महाविद्यालयावरती कारवाई करावी ही मागणी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे।